भंडारा जिल्ह्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। भंडारा जिल्ह्यामधील वरठी या गावामध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये अनेकदा गावकऱ्यांनी दूषित पाण्याची तक्रार देऊनही आतापर्यंत ग्रामपंचायत वरठीचे सरपंच यांनी पाण्याची समस्या अजूनपर्यंत सुधारण्यात आली नाहीये। याकरिता संपूर्ण वरठी गावकऱ्यांनी 48 तासांच्या आत दूषित पाण्याच्या समस्यांचं निवारण न झाल्यास वरठी येथे गावकऱ्यांतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी विक्रांत बाजारे। आज भंडारा जिल्ह्यामधील आम्ही वरठी गावामध्ये आलो आहे। वरठी ग्रामपंचायतमध्ये गेल्या 2 महिन्यापासून पाण्याच्या समस्यावरून खूप त्रास वाढलेला आहे आणि इथले स्थानिक लोक आमच्याशी जुळले आहेत। यांच्याशी जाणून घेऊया की काय प्रक्रिया यांची आली। काय सांगा, आपलं नाव सांगा आधी आणि काय समस्या आहे आपली। मी अरविंद श्रावण येडणे, सामाजिक कार्यकर्ता वरठी। मागच्या 2 महिन्यापासून ग्रामपंचायत वरठी अंतर्गत जे फिल्टर प्लांट असून दूषित पाण्याचा पुरवठा होऊन राहिला। पिवळसर लालसर पाण्यामुळे लोकांचे आरोग्य संकटात आले आहेत। खूप साऱ्या मुलींना आगवण, कॉलरासारख्या बिमाऱ्याचा उद्रेक या ठिकाणी वाढलेला आहे। तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगेन की जर एखाद्या पदाधिकाऱ्याला त्याचं पद सांभाळता येत नसेल तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। आम्ही सरपंचाचे काही वैरी नाही, परंतु त्या पदाला शोभेल असं काम सरपंचानं करायला पाहिजे। नेमकं आपण आरोप कोणाला करतो आणि याच्या आपण कोणाला आरोपी ठरवतो की या पाण्यापासून लोकांना जो त्रास होत आहे कोणाला तुम्ही दोषी ठरवून राहिले? ऑब्व्हियसली ग्रामपंचायत वरठीमध्ये फिल्टर प्लांट आहे, त्याची निगा राखण्याचं काम ग्रामपंचायतचं आहे। मागच्या 2 महिन्यापासून म्हणजे फिल्टर प्लांट असूनही लालसर पिवळसर पाणी जर नळाला येत आहे तर त्याची दोषी ग्रामपंचायत आहे ना। आणि ते खराब तुरटी ब्लिचिंगच्या म्हणजे साहित्याचे वापर करून राहिले म्हणून तो प्लांट बसलेला आहे। त्याची निगा राखण्याचं काम ग्रामपंचायतचं आहे, सरपंचाचं आहे। त्यांनी तो आपला व्यवस्थित करायला पाहिजे। बस आपले वरटीमधील अजून काही ग्रामवासी या पाण्याविषयी आपल्याला काही माहिती देणार आहेत। आपण यांच्याकडून यांची प्रक्रिया जाणून घेऊया। काय आपलं नाव आणि काय सांगाल आपण? माझं नाव विवेक मुरगरे, मी या गावचा रहिवासी आहे आणि एक सामान्य नागरिक म्हणून मला पण थोडीशी तक्रार आहे की जे पिण्याचे जे पाणी येत आहे ते थोडंसं आधीपेक्षा त्याची क्वालिटी थोडीशी डाऊन झालेली आहे। आणि माझी विनंती आहे ग्रामपंचायत पदाधिकारी जे आहेत त्यांनी ही जी पाण्याची समस्या आहे त्यांनी लवकरात लवकर सोडवावी, कारण की ग्रामस्थांच्या समस्या वाढत आहेत। तर माझी ही कळकळीची विनंती आहे की यांनी ह्या सगळ्या काही राजनीतिक लोकांना त्याचे पुरावे, नोंद वया वगैरे यांची आवश्यकता त्यांना भासते, पण एक सामान्य नागरिक म्हणून पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर सॉल्व्ह करून त्यांनी तात्काळ शुद्ध पाण्याचा पुरवठा केला पाहिजे। धन्यवाद। काय नाव आहे आपलं? गेल्या 2 महिन्यापासून पाण्याविषयी तक्रारी आणि या विषयावर खूप चर्चा चालू आहे आपल्या वरठी गावामध्ये। काय सांगाल? सगळ्यात आधी आपलं नाव सांगा। माझं नाव राजेश सिंग आहे। सर्वात आधी जे पाण्याची समस्या आहे ते गंभीर समस्या आहे, त्याच्यापासून अनेक रोगराई होत आहे गावात। दूषित पाणी जे आपल्याला मिळत आहे ग्रामपंचायतकडून ते समस्या लवकरात लवकर त्यांनी त्याचे निदान लावावं। जर ही समस्या 2 दिवसात सॉल्व नाही झाली तर आम्ही एक मोर्चा काढूया, कागद मोर्चा काढूया 2 दिवसात। हे नक्की आहे, कारण की हे पाण्याचे जे पर्सेंटेज आहेत त्याच्यात ते जे पाणी आहे ते फार खराब याचे येत आहे। त्याच्यातून होऊ शकते अजून समस्या निर्माण न व्हावी याच्यात ग्रामपंचायतनं दक्षता घ्यावी। नागरिकांच्या होत आहे काय म्हणतो त्याला आता जर पुण्याचं पाण्याच्या बोलतो तर आपला धंदा
काय मागणी राहील आपली शासनाकडून की याच्यावर लवकरात लवकर सॉल्युशन नाही निघालं तर आपली काय समोरची भूमिका काय राहील? जर याच्यात लवकरात लवकर याच्या निदान नाही निघालं तर आम्ही एक गागर मोर्चा काढूया 2 दिवसाच्या आत. भंडारा जिल्ह्यामधील मोहाडी तहसीलचे भीम आर्मीचे तालुका सचिव आपल्याशी जोडलेले आहेत. काय नाव आहे आपलं आणि काय सांगाल आपण? माझे नाव मी भीम आर्मी तालुका उपाध्यक्ष आहे. मी वरटी गावातला रहिवासी असून हे जे 2 महिन्यापासून पाण्याचा जो प्रॉब्लेम चालू आहे याकरता माझ्या मुलाची तब्येत झालेली आहे आणि हे सर्व गोष्टी सरपंच साहेबाला मॅसेजद्वारे आम्ही कळवून राहिलो, व्हॉट्सअपच्या मॅसेजद्वारे. पण सरपंच साहेब याच्यावर काही ॲक्शन घेऊन नाही राहिले. तर माझ्या एक सांगणं आहे सरपंच साहेबाला की अगर हा पाण्याची समस्या अगर जल्दी पूर्ण नाही झाली तर आमची भीम आर्मी काय अल्टिमेशन द्याल तुम्ही? अल्टिमेशन म्हणजे असं देण्यात आहे किती घंटेचं अल्टिमेशन द्याल आपण? अगर 24 तासामध्ये अगर हा पाण्याचा पूर्ण झालेला नाही, शुद्ध पाण्याचा मसला पूर्ण झालेला नाही तर आमच्या भीम आर्मीतर्फे आम्ही भीम आर्मीचे आणि गावातली लेडीज आणि जे गावकरी आहेत त्याच्या थ्रू आम्ही ग्रामपंचायत ते बुद्धविहार येथे पाणी मोर्चा म्हणून असा काही हे आहे आमच्या. अगर 24 तासामध्ये अगर हा पाण्याच्या समस्या पूर्ण झाली नाही तर सरपंच साहेबाला माझं असं सांगणं आहे की आमच्या भीम आर्मीतर्फे ग्रामपंचायत ते विहारापर्यंत पाणी मोर्चा म्हणून आम्ही काढणार आहोत. याची आव्हान आम्ही सरपंच साहेबाला तुमच्या चॅनलद्वारे देत आहोत. सरपंच साहेबांनी याची काळजी घ्यावी, नाहीतर मग याचा परिणाम खूप वाईट होणार आहे हे समजून घ्यावे साहेबांनी. इतकंच बोलणं आहे. तर आपण बघू शकता पाणी म्हटलं तर शरीरातला 75% पाण्याने शरीर चालतो आणि या पाणीच अगर दूषित लोकांना मिळत असेल तर त्यांच्या जीवाशी आणि त्यांच्या स्वास्थ्याशी हा खेळणं आहे. तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की सरकारला हेच मागणी आहे या वरठी ग्रामपंचायत वासियांची की या पाण्यावर लवकरात लवकर काहीतरी नियोजन करून यांना न्याय देण्यात यावा. मी विक्रांत बालदरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा. आणि मागील 2 महिन्यापासून गढूळ पाणी येत असल्यामुळे ग्रामपंचायतनं 2 महिन्याचा टॅक्स नाही घ्यायला पाहिजेत. नळाचे पाण्याचे पैसे लोकांनी भरायला नाही पाहिजेत. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना आवाहन करतो की वरठीवासियांनी कुणीही पाण्याचे पैसे भरू नये. जोपर्यंत स्वच्छ पाणी व सुरळीत पाणी व वेळेवर पाणी येत नाही, सकाळच्या नळ सायंकाळी येते, सायंकाळच्या नळ तिसऱ्या दिवशी येते, परंतु यांचं नियोजन नाही आहे. यांचं नियोजन यांना जमलेलं नाही आहे. यांनी त्या पदाला मान हे ठेवू नाही शकत, तर त्यांना या पदावर राहण्याची काही गरज नाही. माझ्या तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे की त्यांनी लवकरात लवकर पाणी दुरुस्त करावा, लोकांच्या आरोग्याची खेळू नये. बस. लोकांना कुत्रे चावले, त्या कुत्र्यासाठी मी म्हणते एक गोष्ट असा करतो म्हणते की याचा वाघ सोडतो म्हणते गावात. वाघ म्हणजे हे उद्धटपणाची भाषा उद्धटपणाची भाषा. एखाद्या म्हणला का भाऊ माझ्या घरासमोर रस्ता नाही आता तो घर जो आहे तो रस्त्यावर आणा म्हणते. म्हणजे हे सरकारच्या बोलण्याबरोबर सोबत नाही. अच्छा, शासनाकडून आपली काय मागणी आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाकडून म्हणजे कधी पाण्याविषयी या आपल्या गावामध्ये दूषित पाणी येत आहे आणि ग्रामपंचायततर्फे याचं निवारण होत नाही आहे, तर आपण आपल्याकडून शासनाला जसं पाणी पुरवठा अभियान विभाग आहे त्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय मागणी राहील आपली गावाकडून? मागणी तेच राहील की आमच्या गावात जे फिल्टर प्लांट आहे, फिल्टर प्लांट हा पाणी शुद्ध करण्यासाठी आहे. त्या शुद्ध करण्याच्या यानं चांगला उपयोग करायला पाहिजे आणि चांगला पाणी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण की हे जे टॅक्स देतात त्या टॅक्सच्या पैसा जे हे चांगल्या कामानं न लावता हे वाईट कामात घालत आहेत. 800 रुपयामधून हे 3000 4000 रुपये दाखवतात. 800 रुपये JCB, 900 रुपये JCB, 4000 रुपये दाखवतात तास. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार, खूप जास्त भ्रष्टाचार. आणि हे सर्वात पहिली वळखीची ग्रामपंचायत आहे जिथं सर्वात जास्त भ्रष्टाचार होणार. तुमचं म्हणणं असं आहे की आता गेले याच्या अगोदर जी बॉडी होती त्यांच्याकडे असं होतं की हे आता नवीन बॉडी बसल्यानंतर हे सगळं यांच्या अगोदर जितकी पण बॉडी होती असा भ्रष्टाचार, इतका भ्रष्टाचार जरी त्यांनी खाल्लाही असतील पैसा, पण इतका भ्रष्टाचार कधीच नाही, कधीच नाही. कारण उद्धटपणा बोलणार नाही. याच्या अगोदर येण्यात काही पण होते
याच्या अगोदर मिरासे पण होते, पण यांच्याकडच्या तेलाची रेणे भाऊ म्हणला भाऊ आहे तो आता तेलाचा बाबा नाही का उठत पण नाही भाऊ, होऊन जाईल, ठीक आहे काम होऊन जाईल. म्हणजे आपली मागणी अशी आहे, आपली समस्या अशी आहे की आपल्याला असं वाटते की ग्रामपंचायत ही आज लोकांकडे लक्ष देत नाही आणि हे जे व्यवस्था आहे ग्रामपंचायतची हे पाणी आरो फिल्टरकडे लक्ष देत नाही असं आपलं म्हणणं आहे. लक्ष देत नाही म्हणजे देतच नाही लक्ष, म्हणण्याची गरज नाही, देतच नाही ते लक्ष. म्हणजे गावात एकतरी माणूस असं म्हणायला पाहिजे की नाही आमची ग्रामपंचायत ठीक आहे भाई, चांगली आहे किंवा सदस्य बरोबर आहेत. तर नाली तर कधीच साफ होत नाही. नाली साईड मी कितीदा म्हणजे तक्रारी देऊन तो करून हा करून तो काही नाही, पण काही फायदा नाही. दुसरी गोष्ट अशी आहे का आमच्या पोंगा 300 रुपयाला जाते, ग्रामपंचायत हे 700 रुपयाला पोंगा का बरा देते. हा जो शासनाच्या ग्रामपंचायतच्या लोकांचा जो टॅक्सचा पैसा आहे हा 300 रुपया पोंगा मिळण्या अगोदर हे 700 रुपयाला पोंगा का भाई देते. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.